जातो. ज्ञानोबाला हरिपाठामध्ये सांगतात, भाव बळे आकडे एरवी नाकडे करतरी आवळे तैसारी. बघा महाराज, मग एवढं भावामध्ये ताकद आहे. पण महाराज आता देव कळणं फार मोठी गोष्ट आणि लांबची गोष्ट आहे. आजकाल फक्त आई वडील कळणं हीच मोठी बाब आहे. बघा, सगळ्यांना अण्णा हजारेंचं गाव माहिती आहे. कोणतं? राळेगण सिद्धी. तर राळेगण सिद्धीमध्ये घडलेली घटना कधी गेला तर विचारा. तर त्या ठिकाणी श्रीनिवास काका आणि एक काकी राहायच्या. त्यांना 2 मुलं होती. दोन्ही मुलं शाळेमध्ये खूप हुशार होती, पण ह्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. पण मुलं हुशार असल्यावर आई वडिलांना कामामध्ये उत्साह वाटतो, म्हणून ह्या दोघांनाही कामामध्ये उत्साह वाटायचा. काका काय करायचे, दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करायचे. घरची शेती थोडी कमी होती आणि काकी दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करायच्या. असं दोघांचा नित्यक्रम ठरलेला असायचा. पण त्या जो पैसा येत होता त्या पैशातून पहिल्यांदा लेकरांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा आणि उरलेला मग प्रपंचासाठी. मग महाराज बघता बघता लेकरांचं 10वीचं शिक्षण झालं, 11वीचं झालं आणि 12वीचं झालं. पुढच्या शिक्षणासाठी लेकरांना आता अमेरिकेला जायचं होतं. परंतु काकाकडे पैसे नव्हते. म्हणून हे श्रीनिवास काका आपल्या मित्राकडे गेले आणि मित्राला म्हणू लागले, मित्रा, माझ्या लेकरांना बाहेर गावी शिकायला पाठवायचंय, थोडी मदत करतोस का? पण असं म्हण आहे महाराज आपल्याकडं, आपल्या जवळ जर नसले तर कोणाजवळच नसते. मग एकदम हताश होऊन काका घरी आले. मग काकी म्हणाल्या, जे काही आपली जमीन आहे ती विकून टाका, जाऊ द्या, कोणी देत नाही, अशा हताश होऊ नका. मग जो काही जमिनीचा तुकडा होता तो काकांनी विकून टाकला आणि व्याजाला काही पैसे काढले आणि ह्या लेकरांना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं. आता ही दोन्ही मुलं अगोदर शाळेमध्ये खूप हुशार होती. अमेरिकेला जाऊन मोठे साहेब झाले दोघंही, आणि साहेब झाल्यानंतर दोघांनी तिकडेच लग्न केले. 6 महिन्यानं दोन्ही मुलं परत न्यायला आले. कोणाला? काका काकीला. न्यायला आल्यानंतर काका काकीला विमानामध्ये बसून नेलं. आता तिथं गेल्यानंतर सुना ज्या होत्या त्या आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आल्या होत्या. पण काकीनं खस्ताईचे दिवस काढले होते, गरिबीचे दिवस काढले होते. आताही बघा महाराज, बऱ्याच वयोवृद्ध महिला इथं बसल्यात. आज जर सुनानं काही टाकून दिलं तर त्यांना वाटतंय अन्न वाटून घालू नये. त्यांचं म्हणणं असतं, सणावाराला सुद्धा आम्हाला पोळी पाहायला भेटत नव्हती म्हणतात ना महाराज. आणि खरंय ते, तो काळ त्यांनी अनुभवलाय. पण एक पोळी आपण आता सहज टाकून देतो. पण महाराज, शेतकऱ्याला शेतामध्ये गहू तयार व्हायला 3 महिने लागतात. त्यासाठी रोज दाणे द्यावं लागतात, पाणी द्यावं लागते, मशागत करावं लागते, तेव्हा गव्हाचं उत्पादन होतं. पण एक पोळी आपण सहज टाकून देतो, त्या पोळीचं आपल्याला महत्व नसतं. मग त्याच प्रमाणे झालं. या सुना काहीही घरातलं वाटोळं करू लागल्या. मग हे काकीला देखवत नव्हतं आणि काकी लगेच म्हणायच्या. आता ह्यांच्यामध्ये आणि काकीमध्ये सतत वाद व्हायला लागले. मग काकी आपल्या पतीला म्हणाल्या, आपल्याला काही इथं राहायचं नाही, आपण गावाकडे जाऊ, गावाकडेच बरं होतं. आता काकाला वाटलं आपली पत्नी स्वाभिमानी आहे, नक्की आता या दोघीमध्ये काहीतरी भांडण व्हायले. म्हणून काका मुलांना म्हणाले, आम्हाला इथं काही कर्म नाही, अमेरिकेमध्ये भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही, आम्हाला आमचं गावाकडे जाऊ द्या. आता खरं भजन नव्हतं का? तिथेही चर्चा होत्या, बाग होती, भरपूर होतं. परंतु हे कारण होतं, हे मुलांना त्यांनी सांगितलं नाही. दोन्ही मुलांना विमानाची तिकीट काढली आणि दोघांना बसून दिलं. आता बसून दिलं महाराज. विमानामध्ये बसल्यावर काकी धसधसा रडायला लागल्या. म्हणाल्या, त्या सुना तर दुसऱ्याच्या घरून आलेल्या होत्या, पण मुलं तर आपली होती ना. साधं 2 दिवस राहा असं म्हणाली नाहीत मुलं. आपण का राहू लागलो का? 2 दिवस राहा असं सुद्धा म्हणाले नाही. तुम्ही म्हणल्याबरोबर तिकीट काढून दिले. काकांना वाईट वाटलं, काकाही रडू लागले. हे खरंय ग, आणि मुलांच्या शिक्षणासाठी मी तुला कधी नवी साडी घेतली नाही, कोणत्या सणावाराला आईकडे जाऊ दिलं नाही, कोणाच्या मैत्रीला जाऊ दिलं नाही, कोणाच्या लग्नाला जाऊ दिलं नाही. मुलांसाठी काबाड कष्ट केले, पण मुलांनी असे पाव ठेवावे
काकी म्हणाल्या, जाऊ द्या हो, तुम्ही स्वतःसाठी कधी नवा बनियान खरेदी केला नाही, सुराख पडलेला बनियान तुम्ही वापरला, चप्पल बूट तसंच वापरलं, पण कधी नवं घेतलं नाही. दोघंही ढसाढसा रडायला लागले आणि त्या विमानामध्ये मागचा इतिहास आठवून रडत होते. बघता बघता प्रवास संपला आणि असं म्हणतात महाराज, माणसाचं जेव्हा शारीरिक बळ कमी होतं आणि मानसिक ताण वाढतो तेव्हा माणसाला मानसिक आजार होतात. जे व्हायचं नाही तेच झालं. आल्याबरोबर काकीला त्यावेळेसचा अटॅक आला आणि अर्धी बाजू लुळी पडली. आता काकी पलंगाला खिळून होत्या. काकांचा दिनक्रम ठरलेला होता, रोज उठायचं, झाडून काढायचं, भांडी घासायची, चहा करायचा, आपण प्यायचा, बायकोला द्यायचा, स्वयंपाक करायचा, दोघांना ताट वाढून घ्यायची आणि जेवायचं. अशी विराट जिंदगी आता दोघांची झाली होती. विचारणारा असं कधी कोणी नव्हतं. कधी मुलांचा फोन येत नव्हता. आणि बघा महाराज, याच दिवसांमध्ये एके दिवशी काकांनी ताट वाढली, दोघंही जेवायला बसले, पण आज जेवण जात नव्हतं. मागचा इतिहास आठवत होता, कसं राब राब दुसऱ्याच्या शेतामध्ये राबलो, धुणी भांडी केली, काय काय त्या धुणी भांडी करताना मालकीनी बोलायच्या, तसेच दिवस काढले हो, पण कधी दयावया केला नाही. या मुलांच्या शिक्षणासाठी राब राब राबून हाडाचं काळं आणि रक्ताचं पाणी करून यांना शिकवलं, पण ती मुलं आज एक सुद्धा फोन करत नाही. असं म्हणून दोघंही रडू लागले आणि त्या दिवशी दोघांनाही जेवण गोड लागलं नाही. ती ताट त्यांनी तशीच सरकवली आणि दोघंही झोपी गेले. झोपले कशाचे महाराज, झोप येते का? ढसा ढसा रडू लागले विचारानं आणि जे व्हायचं नाही ते झालं. काकांना ताण जास्त झाला आणि हार्ट अटॅक आला. 3-4च्या सुमारास काकांनी धन पावले. आता रोज 6 वाजता उठतात, झाडू वाजतो, भांडी वाजते, आज कशाचाच आवाज नाही. एवढी शांतता कशाची? बघावं म्हणून काकी फरफटत फरफटत पुढे गेल्या. एक बाजू लुळी पडलेली होती, चालता येत नव्हतं. फरफटत फरफटत गेल्या. बघतात तर काय, काका आता अशा अवस्थेत पोहोचलेत की तिथून कोणीही वापस येऊ शकत नाही. मोठ्यानं रडायचं होतं, पण वाचा गेलेली होती. वाचा गेल्यावर रडता येतं का? धुमसून धुमसून आतमध्ये रडत होत्या. ही गोष्ट मुलांना कळवावी म्हणून फोन जवळ गेल्या. पहिल्या मुलाला फोन लावला, मुलानं फोन उचलला नाही. दुसऱ्याला लावला, दुसऱ्यानं उचलला नाही. वॉचमॅनला फोन लावला, वॉचमॅननं फोन उचलला, पण ह्यांना बोलता येत नव्हतं. बघता बघता शरीरावरचा तोल निसटला आणि काकी धाडदिशी खाली पडल्या आणि जागीच गतप्राण झाल्या. वॉचमॅनला कळालं घरामध्ये काहीतरी घटना झाली. धावत आला वॉचमॅन, पण दार ठोठावलं. दार उघडणार कोण? दार तोडलं वॉचमॅननं. आत शिरला. बघतो तर काय, दोघंही गतप्राण झालेले. त्या वॉचमॅनला वाटलं त्या मुलांना कळवावं. पहिला फोन वॉचमॅननं मोठ्या मुलाला लावला. मोठ्या मुलानं फोन उचलला. वॉचमॅन बोलू लागला, साहेब तुमच्या घरचा वॉचमॅन बोलतोय साहेब, तुमचं मायेचं आता असं कोणी राहिलं नाही साहेब, लवकर या साहेब, तुमच्या आई वडिलांचा अंत्यविधी उरकायचा आहे. तसा मोठा मुलगा म्हणाला, आज येणं शक्य नाही. माझी एका मोठ्या नेत्यासोबत मीटिंग ठरली आणि ती मीटिंग मी आज मिस करू शकत नाही. मला आज करोडोंचा फायदा होणार आहे. मी आज येऊ शकत नाही. तुम्ही अंत्यविधी करून घ्या. जो काही खर्च होईल तो मी तुमच्या फोन पेला पाठवेल. बघा महाराज, आता ह्या वॉचमॅनला वाटलं दुसरा मुलगा येईल म्हणून वॉचमॅननं दुसऱ्या मुलाला फोन लावला. तसा दुसऱ्या मुलाला फोन उचलला. वॉचमॅन बोलू लागला, साहेब तुमच्या घरचा वॉचमॅन बोलतोय, लवकर या साहेब, तुमचं मायेचं असं आता जगात कोणी राहिलं नाही. तुमच्या आई वडिलांचा अंत्यविधी उरकायचा आहे, लवकर या साहेब. तसा लहान मुलगा म्हणाला, आज येणं शक्य नाही. माझी आज करोडोंची बिल पास होणार आहे आणि एवढं नुकसान माझ्या जीवनात मी सहन करू शकत नाही. तुम्हीच अंत्यविधी उरका. जो काही खर्च येईल त्याच्या डबल पैसे मी तुम्हाला फोन पेला पाठवीन. ढसा रडला महाराज वॉचमॅन. काय माणूस की कमवली या लेकरांनी, असं त्याला वाटू लागलं. वॉचमॅनच अंत्यविधी उरकवला, पण यामध्ये या मुलांचीच चूक होती असं नाही महाराज, आई वडिलांची सुद्धा चूक होती. काय चूक होती? त्यांना कष्टच करू दिले नाहीत, कधी शेत बघू दिलं नाही. म्हणतील तेवढा पैसा पुरवला, म्हणतील तेव्हा पैसा पुरवला,
परंतु कष्टाची किंमत त्यांना कधी कळू दिली नाही. आपणही महाराज लेकरं शिकवत असताना सुट्टीच्या दिवशी कधीतरी त्यांना शेतात नेलं पाहिजे. कष्ट काय असतात, शेतीमध्ये घाम गाळल्यानंतर उत्पन्न निघतं याचं ज्ञान लेकराला दिलं पाहिजे. घरची छोटी छोटी कामं सांगितली पाहिजेत. कारण आपलं म्हणणं असतं जाऊ द्या, लेकरं काय करणार आहेत, पुढे जाऊन कामच करणार आहेत, म्हणून आपणच स्वतः करतो. पण तसं नाही महाराज, लेकरांना संस्कार लावणं ही आपली गरज आहे. मग महाराज ज्या लेकरांना आई वडील कळत नाहीत त्यांना देव काय करतील, त्यांना संत काय करतील. घरातले आई वडील अगोदर कळणं महत्वाचं आहे, कारण आई वडीलच सर्वस्व देव आहेत. तर भक्तराज पुंडलिक कुठे गेले होते का? नाही महाराज, आई वडिलांची सेवा केली, देवाला यावं लागलं. मग महाराज जे जे आई वडील संपत्तीच्या मागे लागले आणि संस्कारात कमी पडले त्यांना हेच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन गायले रे